कारण आम्हाला रोजच्या रोज किमान 3 ते 4 फोन असे असतात की आमचे FIRच घेतले जात नाही. आता तुम्ही एक हे विषय समजून घ्या. असं आम्हाला सांगितलं जातं की पोलीस डिपार्टमेंट खूप ओव्हरलोडेड आहे. क्रिमिनल खूप केसेस असतात, त्यांना खूप कमी वर्कफोर्स आहे, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर कमी, गाड्या नाही, दे हॅव अ लॉंग लिस्ट. पण ते सगळं घेत असताना महिलांचे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा अपेक्षा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान एक सेन्सिटाइज्ड फोर्स म्हणून आपण काम केलं पाहिजे. आम्ही जे बघत आहोत फील्डमध्ये ते किमान 40 ते 45-50% ह्या केसेसमध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ती पोलिसांची असली पाहिजे. ती जेव्हा मिळत नाही तेव्हा महिला आयोगाकडे किंवा तेव्हा काउन्सिलिंग सेंटरकडे जातो. पहिल्यांदा घरी जेव्हा मारहाण होते किंवा रस्त्यानं चालताना विनयभंग होतो, नाही कोणी राज्य महिला आयोगाकडे, पहिली धाव ही पोलीस स्टेशनकडेच घेतली जाते. जेव्हा पोलीस स्टेशन नीट दाद देत नाहीत तेव्हा कुठेतरी मग त्यांना पुढच्या यंत्रणेकडे जावं लागतं. तर माझी ही पहिल्या डे पासून विनंती आहे की ही जी सगळी सिस्टम आहे ही इम्प्रोव्हाइज झालीच पाहिजे. पण मॅडम, याच्यावरती तर गेले अनेक वर्ष विधानभवनात चर्चा होते ना, म्हणजे एखाद्या म्हणजे बोलायलाही लाज वाटते. बलात्कार पीडित मुलगी किंवा विनयभंग झालेली मुलगी कंप्लेंट करायला जेव्हा पोलीस स्टेशनला जाते तेव्हा पोलिसांकडनं तिला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तिचा दुसऱ्यांदा विनयभंग होत असतो. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तिथे महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. या निर्णयाला पण अनेक वर्ष झाली. पण जर एक महिलाच महिलेचं दुःख समजून घेत नसेल तर मग राज्यातल्या महिलांनी जायचं तरी कोणाकडे? हा मेन प्रश्न दादा इम्प्लिमेंटेशनचाच आहे की तुम्ही जी यंत्रणा दिली आहे ती परफेक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन हे ते सगळं उपलब्ध आहे, पण त्याच्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांचं सेन्सिटायझेशन, त्यांचं मन बदलणं, त्यांना हे समजणं की हे प्रॉब्लेम किती गहन आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि राजकीय आपण कितीही घोषणा केल्या तरी ग्राउंड लेवलला ते पूर्णपणे कन्वर्ट होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे.